आज जागतिक क्षयरोग दिन आहे। जगभरात 2030 पर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करण्याचं उद्दिष्ट आहे आणि केंद्र सरकारने तर 2025 पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प केला आहे। या पार्श्वभूमीवर शिवडीतील क्षयरोग रुग्णालयाचे विशेष वैद्यकीय सल्लागार डॉक्टर राजेंद्र ननावरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार, 9:30 बातम्यांमध्ये आपलं स्वागत डॉक्टर। आज सगळीकडे जगभरातच क्षयरोग दिन साजरा केला जातो, पाळला जातो आणि आपल्या पंतप्रधानांनी तर 2025 पर्यंत संपूर्ण देश क्षयरोग मुक्त करण्याचं ठरवलेलं आहे। तर त्या दृष्टीने नेमकी आपल्या देशात पावलं काय उचलले जातात या क्षेत्रामध्ये? नक्कीच, कारण काय माहिती आहे की हा दिवस फार मोठा समजला जातो आणि जगामध्ये हा दिवस कारण टीबीचं संशोधन, टीबीचे जे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाचे जंतू आहेत त्यांचं संशोधन 1882 साली रॉबर्ट कॉक्स नावाच्या संशोधनाने केलं होतं आणि त्याच्यानंतर हा दिवस 100 वर्षानंतर जागतिक आरोग्य संघटनेने ह्या दिवसाला वर्ल्ड टीबी डे म्हणून असं डिक्लेअर केलं, जागतिक क्षयरोग दिन म्हणून डिक्लेअर केलं। आणि हा दिवस अतिशय महत्वाचा ह्याच्यासाठी आहे की त्यानंतर आपली अचूक निदान व ट्रीटमेंट सुरू झाली त्याच्यावर आणि हा दिवसाचाच हे घेऊन जनजागृती जगभर केल्या जाते किंवा बाकी कार्य आरंभ केले। ह्या वर्षी प्रत्येक वर्षी एक थीम ठेवले जाते, एक कोश वाक्य ठेवलं जातं ज्याच्यावर आपलं वर्षभर किंवा त्याच्यावर काम करायचं असतं। ह्या वर्षाची जे कोश वाक्य आहे ते इट्स टाइम, म्हणजे हीच वेळ आहे। अच्छा, ह्या वेळेलाच आपल्याला आता सगळ्या काही गोष्टी सुरू करायच्या आहेत कारण हे अर्जंट आहे। ज्या पद्धतीने क्षयरोग वाढला आहे जगभरात आणि भारतामध्ये, तर त्या पद्धतीने जो वाढ झालेली आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सरकारने असं नक्कीच ठरवलेलं आहे की 2025 पर्यंत त्याचं नियंत्रण झालंच पाहिजे। जर नाही झालं तर ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील त्या फार वाईट असतील, म्हणून सरकारने ठरवलेलं आहे की 2025 पर्यंत झालं पाहिजे। तसं बघितलं तर हा जो थीम आहे ह्या वेळेची कुठेही कोणत्याही भाषेत बसण्यासारखी आहे। उदाहरणार्थ ही वेळ आहे आपण सगळ्या रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्याची, त्यांच्यावर व्यवस्थित संशोधन झालं पाहिजे किंवा त्यांचा ट्रीटमेंट भाग तो कंप्लीट झाला पाहिजे किंवा ह्या गोष्टीमध्ये म्हणजे क्षयरोगामध्ये पुष्कळसा रिसर्च झाला पाहिजे, संशोधन झालं पाहिजे, म्हणूनच ही वेळ आहे। म्हणजे कुठल्याही त्या दृष्टीने आपली पावलं काय चालू आहेत आता 2025? नक्कीच, कारण आता सध्या बघितलं तर आपल्याकडं संशोधनचं चाललंय वॅक्सिन बद्दल, म्हणजे लस बद्दल तर चालूच आहे, पण निदानामध्ये पण पुष्कळ संशोधन झालेलं आहे। कारण आता ज्या नवीन टेस्ट आलेल्या आहेत, पूर्वी 3 महिने लागत असत, आता 2 दिवसात त्या मिळतात। अच्छा, त्यामुळं आपला जो रुग्ण आहे तो लवकर आपण त्या आजारासाठी निदान ट्रीटमेंट उपचार सुरू करू शकतो। दुसरी गोष्ट की 50 वर्ष जी औषधं चालत होती आता नवीन औषध आलेत। उदाहरणार्थ बेडाक्युलिन नावाचं एक औषध आलंय आणि डेलामाइड। बेडाक्युलिनचं 1-1.5 वर्ष होत आलं की त्याचा वापरही सुरू झालाय आणि त्याचे इफेक्टही चांगले यायला लागले। आणि डेलामाइड नावाचं औषध गेल्या वर्षी सुरू केलं होतं, पण आता संपूर्ण भारतभर ते वापरण्याचा आदेश देण्यात आले। अच्छा, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर असं वाटतं की नक्कीच सरकारची धोरणं ह्याच्याबद्दल नक्कीच चांगली आहेत आणि त्याचे रिझल्टही येऊ लागतील। बरोबर। पण आणखीन दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने आजार आहे, कारण एका दिवसाला 1 मिनिटाला 1 मनुष्य मरतो क्षयरोगाने, बापरे, किंवा एका दिवसाला 1000 पेक्षा जास्त रुग्ण क्षयरोगाने मरतात। HIV चं प्रमाण किंवा प्रतिरोधी म्हणजे MDR किंवा XDR टीबीचं प्रमाण अतिशय झपाट्याने वाढत दिसतंय। ह्या सगळ्या गोष्टींना जर आळा घालायचा असेल तर सगळ्यांना मिळून, म्हणजे सगळ्याच लोकांना, डॉक्टरांना, सगळ्या लोकांना एकत्र येऊन ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, तरच नक्की हा रोग बरा होईल। क्षयरोग म्हटलं की लोकांच्या मनात एक भीती असते की हा कधीही बरा न होणारा रोग आहे किंवा हा संसर्गजन्य रोग आहे। तर थोडक्यात आपण क्षयरोगाची लक्षणं आणि लोकांना तो टाळण्यासाठी काय करता येईल हे सांगू शकाल का? लक्षणं म्हणजे खोकला येणे, जे 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस आहे, ताप येणे किंवा भूक मंदावणे किंवा थुकीतून रक्त पडणे, ही जर लक्षणं दिसत असतील तर नक्कीच आपण आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राकडे जाऊन त्याची तपासणी करून घेतली पाहिजे।
आजकाल ज्या तपासण्या होतात जीन एक्सपर्ट किंवा लाईन प्रोबेसे ह्या फार आधुनिक तपासण्या आहेत की त्यांनी वेळ फार कमी केलेला आहे. पहिले तर तो टीबी आहे की नाही म्हणजे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आहे की नाही बघितला जातो आणि नंतरची गोष्ट म्हणजे तो रेसिस्टंट आहे की नाही. जर रेसिस्टंट असेल तर मग त्याची ट्रीटमेंट बदलते. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी फार कमी कालावधी लागतो आणि तो आता नक्कीच आलेला आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही म्हटलं की प्रतिबंधकासाठी हा हवेतून पसरणारा आजार आहे. जेव्हा कोणी खोकतो शिंकतो आणि त्या जर तो क्षयरुग्ण असेल तर त्याच्या खोकण्या शिंकण्यातून कमीत कमी 5,000 टीबीचे जंतू बाहेर पडतात. आणि ते जंतू जर कोणत्या जागी असेल, उदाहरणार्थ मॉल आहे किंवा ट्रेन आहे किंवा थिएटर आहे, मग कोण खोकून गेलाय काय झालं हे आपल्याला लक्षात नाही, पण ते जंतू राहत असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिलं प्रतिबंधक उपाय करणं फार गरजेचं आहे. जेव्हा किंवा खोकला येतो पण म्हणजे क्षयरोग हा बरा होऊ शकतो, लोकांमध्ये एक भीती असते. क्षयरोग हा 100% बरा होतो. क्षयरोग हा प्रतिबंधक पण आहे, क्युरेटिव्ह पण आहे आणि त्याच्यावर औषधही चांगली आहेत. फक्त लोकांनी ती व्यवस्थित घेतली आणि संपूर्ण घेतली पाहिजे. कारण त्याचा कालावधी थोडासा जास्त असल्यामुळे लोक थोडंसं बरं वाटल्यावर ते थांबवतात. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ती औषधं थांबवू नयेत आणि संपूर्ण औषधं घेतल्याशिवाय क्षयरोग बरा होत नाही. कारण एक वेळ जर अर्धवट औषध घेतली तर मग त्या औषधाची सवय पडते त्या जंतूंना आणि मग तो दुसऱ्या स्टेजमध्ये जातो आणि दुसऱ्या स्टेजमध्ये गेलेला जास्त कठीण होतं. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण जाता जाता एक तुम्ही सामान्य जनतेलाही आणि टीबी पेशंट जर असेल तर त्यांना काय आवाहन कराल की तुम्ही काय केलं तर तुम्ही या टीबीचा कंट्रोल नियंत्रण ठेवू शकतात या रोगावर? हा बघितलं तर हवेतून पसरणारा आजार आहे. तर दोन गोष्टी आपण सामान्य जनतेला एक सांगू शकतो, कुठेही थुंकू नका, कुठेही असं जागेवर. आणि क्षयरोग की ज्याला खोकला आहे थोड्या दिवसाचा, कदाचित त्याला क्षयरोग नसेल पण तरी कफ एटिकेट जी वेस्टर्न कंट्रीज मध्ये आपण फार बघितल्या जातो, आपल्या देशात पण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. खोकला आला तर रुमाल नसेल तर हात जरी आपण पकडला तरी ते बाहेर पडू शकत नाहीत आणि ते म्हणजे साध्या साध्या प्रिकॉशन आपण घेतल्या तर आपण स्वतःलाही नाही होणार आणि दुसऱ्यांनाही होणार नाही, ते टाळू शकतो. आज या जागतिक क्षयरोगाच्या दिनाच्या निमित्ताने तुम्ही क्षयरोगाची माहिती दिलीत आणि कसं काय आपण निर्मूलन करू शकतो, कसं संशोधन सुरू आहे याबद्दलची माहिती दिलीत. मला वाटतं आपला देश 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त होऊ दे अशीच सदिच्छा आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने व्यक्त करूया. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद.